विवाहित स्त्री परपुरुषाकडे का आकर्षित होते? विवाह हा दोन व्यक्तींमधील विश्वास, परस्पर सन्मान, संवाद आणि सहकार्य यांवर आधारलेला एक महत्त्वाचा सामाजिक संबंध मानला जातो. प्रत्येक वैवाहिक नाते वेगळे असते आणि त्यामध्ये आनंद, जबाबदाऱ्या, अपेक्षा, मतभेद तसेच समजुतीचे अनेक टप्पे येत असतात. काही वेळा अशा नात्यांमध्ये भावनिक अंतर निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीला दोष देण्यापेक्षा त्या नात्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा शांतपणे विचार करणे अधिक योग्य ठरते. समाजात अनेकदा विवाहित स्त्री किंवा पुरुष इतर एखाद्या व्यक्तीकडे भावनिकदृष्ट्या आकर्षित झाल्याच्या घटना चर्चेत येतात. मात्र प्रत्येक प्रसंगामागील कारणे सारखीच असतात असे नाही. कोणत्याही व्यक्तीच्या वर्तनाबाबत सर्वसाधारण निष्कर्ष काढणे योग्य नसते. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती, मानसिक अवस्था आणि नात्याचा प्रवास वेगळा असू शकतो. त्यामुळे अशा विषयांकडे संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि संतुलित दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. अनेक वैवाहिक नात्यांमध्ये सुरुवातीच्या काळात उत्साह, एकमेकांसाठी वेळ आणि संवाद यांचे प्रमाण अधिक असते. कालांतराने कामाचा ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, मुलांचे संगोपन, घरातील इतर जबाबदाऱ्या आणि दैनंदिन धावपळ यामुळे एकमेकांसोबत घालवला जाणारा वेळ कमी होऊ शकतो. हळूहळू संवाद केवळ आवश्यक कामांपुरता मर्यादित राहू लागतो. दैनंदिन व्यवहार चालू असले तरी मनातील भावना, चिंता, आनंद किंवा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा वेळी काही व्यक्तींना भावनिक अंतर जाणवू शकते. संवादाचा अभाव हा अनेक नात्यांमध्ये मतभेद निर्माण होण्यामागील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे नियमितपणे एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नाते मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रयत्नांची दखल घेतली जावी, आपल्या कामाचे कौतुक व्हावे आणि आपल्या भावना समजून घेतल्या जाव्यात अशी अपेक्षा असते. ही अपेक्षा स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही समान असते. अनेक वेळा वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या वाढल्यानंतर कौतुक व्यक्त करण्याची सवय कमी होत जाते. घरातील कामे, नोकरी, मुलांची जबाबदारी किंवा इतर दैनंदिन कामे ही गृहीत धरली जाऊ लागतात. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रयत्नांचे महत्त्व कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने आदराने बोलणे, प्रोत्साहन देणे किंवा साधे कौतुक करणे यामुळे काहींना भावनिक आधार मिळाल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे आपल्या जोडीदाराचे वेळोवेळी कौतुक करणे, त्याच्या प्रयत्नांची दखल घेणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे नात्यासाठी सकारात्मक ठरते. कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक व्यक्ती स्वतःच्या भावनिक गरजा मागे ठेवतात. काही वेळा त्यांना असे वाटू शकते की त्यांची भूमिका केवळ जबाबदाऱ्या पूर्ण करण्यापुरती मर्यादित झाली आहे. अशा भावना स्त्री किंवा पुरुष कोणालाही जाणवू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला केवळ कुटुंबातील भूमिका म्हणून नव्हे तर स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणूनही आदर मिळणे आवश्यक असते. परस्पर सन्मान, विश्वास आणि समजूतदारपणा यामुळे अशा भावना कमी होण्यास मदत होऊ शकते. वैवाहिक नात्यामध्ये मैत्रीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नवरा आणि बायको हे केवळ जबाबदाऱ्या वाटून घेणारे दोन व्यक्ती नसून एकमेकांचे विश्वासू मित्रही असावेत, असे अनेक समुपदेशक सुचवतात. दैनंदिन आयुष्यातील छोट्या आनंदाच्या क्षणांचा एकत्र अनुभव घेणे, विनोद करणे, एकत्र फिरायला जाणे किंवा कोणत्याही अपेक्षेशिवाय संवाद साधणे यामुळे नात्यातील जवळीक वाढू शकते. जेव्हा मैत्री कमी होते आणि संवाद औपचारिक बनतो, तेव्हा काही व्यक्तींना भावनिक पोकळी जाणवू शकते. अशावेळी नात्यातील मैत्री पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे अधिक उपयुक्त ठरते. भावनिक आधार ही प्रत्येक नात्याची महत्त्वाची गरज आहे. आयुष्यातील अडचणी, ताणतणाव किंवा निराशेच्या काळात जोडीदाराने एकमेकांचे ऐकून घेणे, समजून घेणे आणि साथ देणे याला विशेष महत्त्व असते. प्रत्येक वेळी उपाय सांगणे आवश्यक नसते, अनेकदा फक्त शांतपणे ऐकून घेणेही पुरेसे ठरते. काही व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळत नसल्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकमेकांशी निःसंकोच संवाद साधणे, मतभेद असले तरी आदराने चर्चा करणे आणि भावनांचा स्वीकार करणे हे नाते टिकवण्यासाठी आवश्यक मानले जाते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. विश्वास टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण वर्तन आवश्यक असते. गैरसमज निर्माण झाल्यास ते वाढू देण्यापेक्षा योग्य वेळी चर्चा करून दूर करण्याचा प्रयत्न करावा. काही वेळा लहान गैरसमजही वेळेवर दूर न केल्यास मोठ्या मतभेदांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे समस्या वाढण्याची वाट न पाहता एकमेकांशी शांतपणे बोलणे अधिक योग्य ठरते. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक जोडपी एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत. मात्र दिवसातील काही मिनिटे जरी एकमेकांसाठी राखून ठेवली तरी त्याचा सकारात्मक परिणाम नात्यावर होऊ शकतो. एकत्र जेवण करणे, फिरायला जाणे, चहा घेताना दिवसातील अनुभव सांगणे किंवा कोणत्याही विषयावर मनमोकळा संवाद साधणे यामुळे भावनिक जवळीक वाढण्यास मदत होऊ शकते. नाते टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींपेक्षा अशा छोट्या सवयी अधिक महत्त्वाच्या ठरतात.
प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा, भावना आणि स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत, कोणत्या गोष्टी आनंद देतात किंवा कोणत्या गोष्टी मन दुखावतात याबद्दल स्पष्ट संवाद असणे आवश्यक आहे. अनेक वेळा समोरच्या व्यक्तीला आपल्या भावना समजल्या आहेत असे गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात मात्र स्पष्ट संवादाचा अभाव गैरसमज निर्माण करू शकतो. त्यामुळे आपल्या भावना आदरपूर्वक व्यक्त करणे आणि समोरच्या व्यक्तीचे म्हणणेही शांतपणे ऐकणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. मतभेद होणे ही कोणत्याही नात्यातील नैसर्गिक बाब आहे. मात्र मतभेद हाताळण्याची पद्धत नात्याच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. रागाच्या भरात बोलण्यापेक्षा योग्य वेळ निवडून शांतपणे चर्चा करणे अधिक परिणामकारक ठरते. दोषारोप करण्याऐवजी समस्या सोडवण्यावर भर दिल्यास संवाद अधिक सकारात्मक राहतो. आवश्यक असल्यास कौटुंबिक समुपदेशनाची मदत घेणेही काही जोडप्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. सामाजिक माध्यमे, व्यस्त दिनक्रम आणि बदलती जीवनशैली यांचाही वैवाहिक नात्यांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष संवादाचे महत्त्व अधिक वाढते. मोबाईल किंवा इतर व्यत्यय बाजूला ठेवून एकमेकांसाठी वेळ देणे ही सवय नाते अधिक दृढ करण्यास मदत करू शकते. स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाला आदर, आपुलकी, विश्वास आणि भावनिक सुरक्षिततेची गरज असते. त्यामुळे कोणत्याही समस्येकडे एका व्यक्तीची चूक म्हणून पाहण्यापेक्षा त्या नात्यामध्ये काय सुधारणा करता येईल याचा विचार करणे अधिक योग्य ठरते. परस्पर समजूतदारपणा, संवाद आणि सहकार्य यांच्या मदतीने अनेक अडचणी दूर करता येऊ शकतात. शेवटी प्रत्येक वैवाहिक नाते हे दोन्ही व्यक्तींच्या प्रयत्नांवर उभे असते. एकमेकांना वेळ देणे, कौतुक करणे, आदराने वागणे, भावना समजून घेणे आणि विश्वास जपणे या गोष्टी नाते अधिक मजबूत बनवू शकतात. जर नात्यात काही अडचणी जाणवत असतील तर त्यावर शांतपणे चर्चा करणे, आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे हा अधिक सकारात्मक मार्ग ठरू शकतो. प्रेम, सन्मान, विश्वास आणि संवाद या 4 गोष्टी कोणत्याही वैवाहिक नात्याचा खरा पाया मानल्या जातात. त्या जपल्या गेल्या तर नाते अधिक आनंदी, स्थिर आणि समाधानकारक राहण्याची शक्यता वाढते.